झटपट होणारी उकड आम्ही तुम्हाला शिकवतोय, ताकातली उकड तांदूळाच्या पिठाची. तर साहित्य सांगा पद्धती. हो नक्की. तांदूळाचं पीठ, ताक, मीठ, लसूण आणि मिरचीचं वाटण, तीळ, कढीपत्ता, हळद, मोहरी, तेल, जिरे आणि हिंग. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि आता आपण हे आधी काय करतोय, आता आपण तांदूळाचं पीठ आणि ताक आणि लागेल तसं थोडं पाणी असं घालून सगळं मिक्स करून घेऊ. हां, म्हणजे मग करताना त्याच्यात गुठळी होणार. गुठळी राहायला नको. हां, म्हणून आपण छान आधी मिक्स करून घेऊ. आणि मग हे मिश्रण जे आहे त्याला फोडणी घालणार ना. हां, नंतर फोडणी करून त्याच्यामध्ये हे थोडंसं पाणी घालून मग नंतर घालणार. हां, आधी हे लागेल तांदूळाचं पीठ घ्यायला लागेल. कोकणामध्ये तांदूळाचं पीठ म्हणजे तांदूळाचं उत्पन्न भरपूर आहे, पीक. तर त्याच्यामुळे मुख्य अन्न हे कोकणात तुम्ही बघितलं असेल तर भात हे आहे. ताक, येस. थोडंसं आंबटसर. थोडंसं आंबट. हां, त्याच्याशिवाय त्याला छान चवच येत नाही. तुम्ही गोड ताक घेतलं तर उकड मस्त होणार नाही. जर अशी टेस्टी उकड हवी असेल तर थोडंसं आंबट पाहिजे ताक. आणि आपण आता मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी घालणार. कारण नंतर जेव्हा ते आपण फोडणीला घालू तसं ते इतकं फास्ट घट्ट होत जातं की भरपूर थोडंसं पातळ चालेल. आपण करून घेऊया मिश्रण. बस ना. पुरे. ओके. हे सगळं एकजीव करतोय आपण. पण पद्मिनी पण कशी एकजीव झाली घरामध्ये ते बघूया ना. ती म्हणजे सगळ्यांचा विचार करते. म्हणजे फक्त स्वतःचं हे असं नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं ही तिची वृत्ती. खूप प्लस पॉइंट आहे. आणि ती जसं बाकी सगळं पदार्थ म्हणजे सगळेच जण करतात, पण त्याचबरोबर पथ्याचं करणं, वेगवेगळ्या तऱ्हेचं करून घालणं. म्हणजे आता कारण तसं हे होतं. म्हणजे आता तिचे वडील किंवा माझी आई त्या ओल्ड स्टेजला, तर त्यांना देखील म्हणजे पथ्याचं वेगवेगळं करून म्हणजे त्यांना त्यातनं सगळं बाहेर काढणं, याबद्दल तिला शाबासकी द्यायला पाहिजे. नाही, खरंच पद्मिनी सगळेच जण तुझं एवढं कौतुक करतायत. कारण मला वाटतं तेवढं कमावलंय ते ना. असेल असं म्हणायचं. नाही, कमावलंच आहे, प्रश्नच नाहीये. आणि आम्हाला खूप बरं वाटलं कारण आत्ता सुद्धा तिचं घर माणसांनी भरलेलं आहे. एवढे जण तिला विश करायला येत आहेत, कौतुक करायला येत आहेत. आय एम सो हॅपी. ओके, बरं मला सांगा हे काय. आता आपण हे लसूण आणि मिरची हे असं वाटून घेतलं, ठेचून घेतलंय. तर आपण आता फोडणी करून घेऊया. मोहरी लागेल. फोडणी आपली नेहमीची मोहरी, जिरं, हिंग, हळद. तेल त्यांच्या लेकीने सांगितलंय प्रियांकानी अमेरिकेवरनं फोन करून की कमी घाल आई, त्यामुळे मग कमी घातलेलं आहे. थोडं जिरं घालूया. आता हिंग घालू. कढीपत्ता घालूया. कढीपत्ता मात्र याला भरपूर मस्त, त्याचा स्वाद खूप छान येतो. कारण आणि तो सगळ्यात शेवटी तीळ पण चांगले लागतात ना, खमंग लागतात चांगले. मी तीळ नाही घातलेत कधी आजपर्यंत. आता नेक्स्ट टाइम मी पण तीळ घालून करून बघेन. आणि आता हे थोडंसं आपल्या आवडीनुसार तिखट जसं आवडेल त्याप्रमाणे घालूया. बस 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 बस. आता आधी थोडं पाणी घालू. थोडंसं पाणी घालूया. थोडंसं आधी पाणी घातलं की जी गुठळी होते आपली पिठाची घातल्या ती होत नाही. अत्यंत फास्ट झटपट होणारा असा हा पदार्थ आहे. म्हणजे पाहुणे मंडळी अचानक आल्यानंतर थांब पटकन उकड टाकते. हे कॉमन असतं कुठल्याही घरात. थोडं मीठ घालून घेऊया. आधी घालूया ना मीठ, आणि मग नंतर हे घालूया. आता ह्याला थोडीशी उकळी आली आहे, हे घालायला काही हरकत नाही. जेव्हा तुम्ही हे मिश्रण ओतता कधीही तर तेव्हा एक काळजी घ्यायची की ते प्रत्येक वेळेला ढवळून घ्यायचं. कारण तांदूळाचं पीठ जसं कॉर्नफ्लॉवर खाली जाऊन बसतं तसं तांदूळाचं पीठ पण खाली जाऊन चिकटतं. तर प्रत्येक वेळेला ते ढवळून मग ओतायचं. आणि दुसरी महत्त्वाची टीप ह्याच्यामध्ये अशी की उकड करताना ती सतत हलवावी लागते.
नाहीतर लगेच त्याच्यात गुठळी फॉर्म होते आणि मजा येत नाही मग गुठळी खायला. हो दे ना, आळू दे ना जरा. थोडं आता हे आळवायला लागेल. हो थोडं आळतच येईल ऍक्च्युली लगेच असते. हां, जरा आळवून घेऊया आपण. थोडंसं आता पीठ घट्ट व्हायला लागल्यानंतर आपण झाकण ठेवूया. ओके, लगेच वाफ व्हायला आला. लागतं. एक 2 मिनिटं वाफ आली की खरं तर उकड तयार आहे अगदी अगदी ना. लगेच मग त्याला आवडत तसं कच्चं तेल घालून खूप छान लागतं. हां, ती फक्त खाताना मळून खायची. म्हणजे त्याचे उंडे करतो ना आपण, गोळे करतो, तसे उकडीचे गोळे घेऊनच हातात घेऊन खातात. तर साहित्य लिहायला तुम्हाला हरकत नाही, साहित्य आणि कृती नंतर ही मळून आम्ही तुम्हाला दाखवतो की कशी सर्व केली जाते. हे तुम्हाला दिसेलच, साहित्य आणि कृती. तांदळाची उकड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, ताक, मीठ, लसूण मिरचीचा ठेचा, तीळ, कढीपत्ता, हळद, मोहरी, तेल, जिरं आणि हिंग. कृती: एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये ताक आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये कढीपत्ता, तीळ, लसूण मिरचीचा ठेचा, पाणी, मीठ, दही आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण घालून उकड वाफवून घ्यावी.